मागील काही स्लाइडमध्ये तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे एकाग्रता कशी कमी होते हे आपण पाहिलं. आता यावर उपाय काय? तंत्रज्ञानाचा रेटा तर आपण काही कमी करू शकत नाहीत, पण यावर नक्कीच काही उपाय आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा तत्सम काही वस्तू वापरत आहात, म्हणजे एखादी माहिती घेत आहात किंवा काही वाचत आहात, तर मेंदूची एक क्षमता असते, त्या क्षमतेच्या पलीकडे मेंदू थकून जातो. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही छोटे छोटे ब्रेक घ्या. हे लहान ब्रेक तुम्हाला रिचार्ज तर करतीलच, पण पुन्हा फोकस करण्यामध्ये मदत करू शकतील. संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की नियमित ब्रेक घेतल्याने तुमची उत्पादकता बरीच सुधारते आणि तणावाची पातळी देखील कमी होते. तसेच तुम्ही अगदी रोज माइंडफुलनेसचा सराव करू शकता. आता हे माइंडफुलनेस मेडिटेशन दिवसामध्ये कधीही कुठेही करता येतं. म्हणजे त्यासाठी सकाळीच करायला हवं किंवा संध्याकाळी करायला हवं अशी काहीच गरज नाही आहे. अगदी तुमच्या ऑफिसमध्ये 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही हा मेडिटेशनचा सराव करू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छवास यासारख्या तंत्रांमुळे लक्ष वाढण्याचे कौशल्य नक्कीच प्रभावीपणे वाढते. रोजच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक साधने तुम्ही दूर ठेवा. म्हणजे तुम्ही एक दिवस ठरवू शकतात की नो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, म्हणजे या दिवशी कुठलंच इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरायचं नाही. तसेच रोजसुद्धा मोबाईलवरील नोटिफिकेशन तुम्ही ऑफ करून ठेवू शकतात. म्हणजे एखादी वेबसिरीजची जाहिरात जरी तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी तुमच्यासमोर आली, तरी ही साधनं जर दूर असतील तर तुम्ही ते पाहण्याची शक्यता देखील कमी होते. दिवसभरामध्ये काही कामं अवघड असतात आणि काही कामं सोपी असतात, तर सुरुवातीच्या वेळी अवघड कामांना प्राधान्य द्या. ही अवघड कामे लवकर केल्यामुळे तुमचा तणाव नक्कीच थोडा कमी होईल आणि उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणारी आणि सोपी कामे करू शकाल. दररोज उठल्यानंतर आजच्या दिवसामध्ये काय करायचं याची उद्दिष्ट तुम्ही तयार करून ठेवा. यामुळे होईल असं की रोज काहीतरी काम पूर्ण केल्याचं समाधान तुम्हाला भेटत राहील आणि असं छोटी छोटी उद्दिष्ट ठरवल्यामुळे काम पूर्ण केल्याचाही आनंद मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकस आहार घ्या आणि शारीरिक हालचाली करा. शरीराला आणि मेंदूला सकस आहारामुळे योग्य ती प्रथिनं आणि जीवनसत्व मिळत असतात. तसेच शारीरिक हालचालीमुळे मेंदूमध्ये गुड हार्मोन्स तयार व्हायला मदत मिळते. तर हे सर्व उपाय केल्यानंतर नक्कीच तुमची एकाग्रता वाढणार. आता माइंडफुलनेसचा आपण जे मागे बोललो होतो, तर त्याचा सराव नक्की कसा करायचा हे आपण पुढील काही स्लाइडमध्ये पाहूयात.